नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे मोत्याचं वॉल हँगिंग गणपती असलेलं कसं बनवायचं हे मी माझ्या व्हिडिओमधून शिकवत आहे. आत्तापर्यंत ह्याचे 4 भाग तयार झालेले आहेत आणि हा आपला 5वा भाग आहे. 5वा भाग चालू करण्यापूर्वी मी आधी सगळ्यांची माफी मागते, कारण हा व्हिडिओ अपलोड करायला मला थोडा उशीर झालेला आहे. पण आता जास्त वेळ न घेता मी या 5व्या भागाला सुरुवात करत आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता या पुढच्या ओळीची सुरुवात करताना मी पहिल्यांदा एक पांढरा मोती आणि हे 2 हिरवे मोती घेतलेले आहेत आणि या हिरव्या मोत्यातून सुई मी विरुद्ध दिशेने काढून घेतलेली आहे. परत या सगळ्या मोत्यातून सुई मी काढून घेणार आहे. या मोत्यातून सुई आली. आता इथे मी 2-2 हिरव्या मोत्यांनी वेढून घेणार आहे. आता इथे हा पहिला चौफुला मी 1 पांढरा आणि 2 हिरवे मोती घेऊन केले. त्याच्या पुढचा 1 2 3 4 हे 4 चौफुले आहेत. ते 2 2 2 2 हिरवे मोती घेऊन तयार केलेले आहेत. आता इथे जे आपल्याला 2 मोती घ्यायचे त्यातला एक हा पांढरा घ्यायचा आहे आणि मग हा एक हिरवा एक हा पिवळा घेतला आहे आणि मग हा एक हिरवा घेतला आहे. या मोत्यातून सुई मी काढून घेणार आहे. परत या मोत्यातून पिवळ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे 2 पिवळे मोती घ्यायचे, 1 आणि 2 पिवळे मोती या गुलाबी मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आणि परत या मोत्यातून पण सुई काढून घेतली. इथे आता परत 1 आणि हा 2 पिवळे मोती घेतले. या मोत्यातून वरच्या दिशेने वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक हा गुलाबी घ्यायचा आहे आणि एक पिवळा घ्यायचा आहे. असे 2 मोती घेतले. परत ह्या पिवळ्या मोत्यातून सुई मी काढून घेतली. पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 3 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे 2 गुलाबी, 2 गुलाबी या पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून असं विणल्यामुळे काय होतं, 2 मोत्यांच्या मधून आपला तंबूस दिसत नाही. परत हे 2 गुलाबी मोती,
या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेते. या मोत्यातून आणि परत ह्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आपल्याला. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक पिवळा घ्यायचा आणि मग हा गुलाबी. असे 2 मोती घेतले. इथे तुम्ही दुसरा पण वापरू शकता, सोनेरी वगैरे असा मोती. परत ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 2 गुलाबी मोती. परत 2 गुलाबी मोती. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा गुलाबी घ्यायचा आणि मग हा पिवळा घ्यायचा. मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून या मोत्यातून आणि या मोत्यातून पण आपण सुई काढून घेणार आहोत. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक पिवळा घ्यायचा आणि हा एक गुलाबी घ्यायचा. या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून परत या मोत्यातून वरच्या दिशेने. इथे आता परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक पिवळा घ्यायचा मग एक गुलाबी घ्यायचा. या सगळ्या मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे 2 पिवळे मोती. आता इथून पुढचे 2-2 हिरवे मोती घेऊन ही लाईन पूर्ण करून घ्यायची. इथे आता 1 2 3 4 5 चौफुले 2-2 हिरवे मोती घेऊन केलेले आहेत आणि हा शेवटचा आहे. तिथे आता मी हा एक पहिला पांढरा घेतला आणि मग हा हिरवा घेतला आणि या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे.
इथे आपली अजून एक ओळ ही पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ सुरू करताना पहिल्यांदा 2 हिरवे मोती घ्यायचे आणि मग हा एक पांढरा मोती घ्यायचा आहे. त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे हा पहिला चौफुला मी 2 हिरवा 1 पांढरा घेऊन केला आणि त्यापुढचे 1 2 3 4 5 5 चौफुले मी 2 हिरवे मोती घेऊन केलेले आहेत. तर आता इथे जे आपल्याला घ्यायचे ते 2 मोती आता इथे 2 पिवळे मोती घेतलेले आहेत. या मोत्यातून सुई काढून घेतली, या मोत्यातून आणि या मोत्यातून वरच्या दिशेने मी ही सुई काढून घेतलेली आहे. इथे आता 2 गुलाबी मोती घ्यायचे, एक आणि हा 2 गुलाबी मोती परत ह्या मोत्यातून सगळ्या मी सुई काढून घेतलेली आहे. या मोत्यातून आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक हा पिवळा घ्यायचा आहे आणि हा एक गुलाबी. परत ह्या गुलाबी मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेते. ह्या मोत्यातून, ह्या मोत्यातून आता इथून इथपर्यंत 2 गुलाबी मोती घेऊन विणून घ्यायचं आहे. असे हे 2 गुलाबी मोती घ्यायचे. आता इथे मी हा 1 2 3 4 5 5 चौफुले हे 2 गुलाबी मोती घेऊन विणून घेतलेले आहे. आता इथे पुढचा चौफुला करण्यासाठी एक हा पिवळा घ्यायचा आहे मोती आणि मग हा एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि या मोत्यातून अशी सुई आपण काढून घेतली. परत या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे 2 गुलाबी मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा 2 गुलाबी मोती. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. त्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई मी काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक पिवळा घ्यायचा आहे आणि हा एक गुलाबी मोती घ्यायचा आहे. या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे परत आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक पिवळा घ्यायचा आहे आणि मग हा हिरवा घ्यायचा आहे. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची.
इथून पुढे सगळे 2-2 हिरवे मोती घेऊन विणून घ्यायचं आणि इथे शेवटी एक पांढरा एक हिरवा असं विणून घ्यायचं आहे. इथे मी हा 1 2 3 4 5 हे चौफुले 2-2 हिरवे मोती घेऊन केले आणि 6व्याला एक पांढरा एक हिरवा असा मोती घेतलेला आहे आणि इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता पुढची ओळ करण्यासाठी जे 3 मोती घ्यायचे त्यातले हे 2 मी पहिले पांढरे घेणार होते. इतका वेळ मी एकच पांढरा घेत होते. आता इथे मी 2 पांढरे आणि एक हिरवा असे 3 मोती घेणार आहे आणि त्याच मोत्यातून सुई काढून घेणार आहे. परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि इथे आता पुढे हे आपण 2-2 हिरवे मोती घेऊन चौफुले पूर्ण करून घ्यायचे आहेत. आता इथे मी हा 1 2 3 4 चौफुले 2-2 हिरवे मोती घेऊन विणून घेतलेले आहेत. आता इथे 2 पिवळे मोती घ्यायचे आहेत, 1 आणि 2 आणि या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे 2 गुलाबी मोती घ्यायचे, 1 आणि हा 2 गुलाबी मोती. पिवळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या पिवळ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे, 1 आणि हा दुसरा 2 गुलाबी मोती. परत ह्याच गुलाबी मोत्यातून सुई आपण काढून घेतली. मग ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई आपण काढून घेतली. आता इथे एक गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि एक पिवळा मोती घ्यायचा आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे, मोत्यातून सुई काढून घेतली.
या मोत्यातून वरच्या दिशेने सुई आपण काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा मी काळा मोती घेणार आहे आणि मग हा एक गुलाबी. सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे आपल्याला 2-2 गुलाबी मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. इथे मी 1 आणि 2 हे जे 2 चौफुले केले हे 2 गुलाबी मोती घेऊन केलेले आहेत. आता पुढचे जे 2 आहेत त्यातला हा एक गुलाबी घ्यायचा आहे आणि हा एक काळा घ्यायचा आहे. आणि परत सेम विणायचं आहे. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतलेली आहे. आता इथे एक गुलाबी मोती आणि हा एक पिवळा मोती. 2 मोती घेतले. सेम विणायचे. इथे आता परत 2 गुलाबी मोती, एक आणि हा 2 गुलाबी मोती. परत 2 गुलाबी मोती. इथे आता एक पिवळा आणि हा एक गुलाबी. परत इथे एक पिवळा आणि हा एक हिरवा. 2 मोती घेतले. आता इथून पुढे 2-2 हिरवे मोती घेऊन इथपर्यंत विणून घ्यायचं आहे. इथे मी हे 1 2 3 4 चौफुले आहेत ते हे 2 2 2 2 हिरवे मोती घेऊन विणलेले आहे. आता इथे 2 पांढरे मोती घ्यायचे शेवटी आणि सुई अशी काढून घ्यायची आहे.
इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे। आता ही जी पुढची ओळ आहे इथे आपल्याला हे साईडनी एक एक चौफुला कमी करत न्यायचं आहे। आता आपल्याला पुढच्या ओळीची सुरुवात करायची आहे, पण ती करताना आता एक एक चौफुला आपण कमी करत जायचं आहे। इथे जसं आपण वाढवत आणला तसं इथे आता वरती आपण कमी करत न्यायचं आहे। त्यासाठी आता ह्या पांढऱ्या मोत्यावर न विणता या हिरव्या मोत्यात आपण तंगूस घेऊन यायचा आहे। तर तो मी असा सगळा फिरवून सगळ्या मोत्यातून फिरवून या मोत्यात आता तो उजवीकडे आलेला आहे। इथे मध्ये कुठेही दिसत नाही आहे बघा तंगूस, तो दिसू नये म्हणून सगळ्या मोत्यातून मी फिरवून आणलेला आहे। आता इथे आपल्याला जे 3 मोती घ्यायचे त्यातले हे 2 पांढरे घ्यायचे आणि मग हा एक हिरवा घ्यायचा आणि त्याच हिरव्या मोत्यातून सुई मी काढून घेतली। आता इथे हा एक चौफुला आपला कमी झालेला आहे आणि असे तिरक डिझाईन येत जाणार आहे। आता परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। इथे आता दोन हिरवे मोती घ्यायचे, एक आणि दोन। दोन दोन हिरव्या मोत्यांनीच आता हे विणायचं आहे आपण। परत दोन हिरवे मोती, आता इथे 1 2 3 3 चौफुले हे 2 2 हिरव्या मोत्यांनी मी विणून घेतलेले आहे। आता पुढे विणताना पहिला हा एक पिवळा मोती घ्यायचा आहे आणि मग हा गुलाबी मोती घ्यायचा आहे। पिवळ्या मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची। परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। आता इथे 2 गुलाबी मोती, एक आणि 2। परत 2 गुलाबी मोती, एक आणि 2। आता इथे एक पिवळा मोती आणि मग हा एक गुलाबी मोती।
परत या मोत्यातून सुई काढून घेतली. आता हे इथपर्यंत 2-2 गुलाबी मोती घेऊन आपण विणून घ्यायचं आहे. इथे आता मी 1 2 3 4 5 चौफुले हे 2-2 गुलाबी मोत्यांनी विणून घेतले. आता हा पुढचा चौफुला विणण्यासाठी मी हा एक पिवळा घेतला आहे आणि हा एक गुलाबी घेतला. इथे परत 2 गुलाबी मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा. मग त्यातून वरच्या दिशेने सुई, परत 2 गुलाबी मोती, 1 आणि 2. परत 2 गुलाबी मोती, आता इथे एक हिरवा आणि हा एक पिवळा. आता इथे जसं आलंय तसंच सेम या साईडनी पण आलेलं आहे. आता हे पुढे 2-2 हिरवे मोती घेऊन विणून घ्यायचं आहे. आता इथे परत 2 हिरवे मोती, 1 आणि हा 2. या मोत्यातून